ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावरती आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मण हाके सर आहेत. सर काय सांगाल, सध्या बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे, आपण निवडणूक लढवणार अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती, काय सांगाल? नाही, खरं तर हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. बारामतीमध्ये अनेक प्रश्न आहेत. जिरायती भागाचे प्रश्न आहेत. काय आहे, बारामती म्हटलं की पवार कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय म्हटलं की बारामती, आणि हे एक महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं चित्र उभं केलेलं आहे. कारण पंतप्रधानसुद्धा इथं येतात. पण मी आत्ता ज्या वाडीवरती उभा आहे ना, इथले अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, एवढे प्रश्न आहेत. मला इवन इथं मी एक ओबीसी आंदोलक आहे आणि ओबीसी आंदोलक असताना माझे प्रश्न नेहमी ओबीसींच्या प्रश्नावरती मी नेहमी आंदोलनं करत आलो आहे. बारामती काही मला नवीन नाही. बारामतीतल्या प्रत्येक खेडेगावातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावरती माझा कनेक्ट आहे. प्रश्न उरतो हा की बारामती विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक मराठा बांधवांचे सुद्धा मला कॉल आहेत. शेकडो कॉल आहेत सकाळपासून. मी कुठंही अजून म्हटलेलं नाही की मला निवडणूक लढायची आहे, पण बारामती विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी मला कॉल केलेले आहेत की तुम्ही निवडणूक लढलं पाहिजे. मी आज पण जवळजवळ 4 ते 5 गावांना मी भेटी दिलेल्या आहेत. आज मल्हारराव होळकरांच्या तयारी चालू आहे म्हणायची? तयारी नाही, मी अंदाज घेतो आहे. हे बघा, निवडणुकीच्या निमित्तानं आपण जे आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न मांडतोय ते प्रश्न मांडण्याची एक मला संधी भेटते. जर अशी अनुकूल परिस्थिती असेल, हे बघा, सहानुभूती वगैरे वगैरे वगैरे, आम्हाला आमचे प्रश्न रेटायचे आहेत, आमचे प्रश्न मांडायचे आहेत. स्वर्गीय अजितदादा पवारांच्या समोर मी एवढ्या वेळा माझी भूमिका मांडली, आंदोलनं केली, आमच्या पदरी निराशाच आली. आता ते स्वर्गीय व्यक्तीवरती बोलणंसुद्धा उचित होणार नाही, पण आत्ता सध्यासुद्धा ते आमचे प्रश्न सुटलेले नाहीत. ही विचारांची लढाई आमची चालूच राहणार. आमची वैयक्तिक दुश्मनी असायचा प्रश्न येत नाही. पवार फॅमिली प्रोफेशनल पद्धतीनं जर राजकारण करत असेल तर मग आम्ही का भावनिक व्हायचं, आम्ही का पॅनिक व्हायचं, आम्ही सहानुभूती बाळगायची. पवार कुटुंबियांनी 3ऱ्या दिवशी पदाची शपथ घेतली. पार्थ पवार आणि माननीय पवारसाहेब हे दोघंजण राज्यसभेवरती निवडून गेले. सुप्रियाताईंनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाचं डिक्लेरेशन केलं. ह्या गोष्टी घडल्या. 2-3 दिवसाची सुद्धा त्यांनी वाट पाहिली नाही. आणि आम्ही सामान्य माणसं मात्र म्हणतोय सहानुभूती आहे, हाकेच रास कशाला करताय, असे पण कॉल आहेत मला. सहानुभूती आहे आणि मग असं तसं. मग पवार कुटुंबीय जर प्रोफेशनल पद्धतीने राजकारण करत असेल तर आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आम्ही प्रश्न मांडायचे कुठं? आमचे प्रश्न सुटणार नसतील. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 18 महामंडळं घोषित केली होती निवडणुकीच्या अगोदर. अजून त्यांना अध्यक्ष भेटला नाही, कार्यालय भेटलं नाही. कालचं सेशन झालं, बजेटरी अधिवेशन चालू आहे आता. त्या अधिवेशनामध्ये टोटल ओबीसींना एकूण बजेटच्या 0.56% बजेटरी तरतूद आहे. मग आम्हाला कशा स्कॉलरशिप मिळतील, आम्हाला कशा वसतिगृह मिळतील, आमची मुलं कशी शिकतील, आम्हाला शिकू द्यायचं नाही. मुळात निवडणूक लढायचं तर खूप लांब. त्यामुळं आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्यांची मी भावना जाणून घेणार आहे खरं तर, की बाबा तुम्ही मलाच का म्हणताय निवडणूक लढली पाहिजे. हे मला आज उद्या 2 दिवसामध्ये आम्ही अंदाज घेऊ आणि आमची पुढची भूमिका आम्ही खूप सक्षम पद्धतीने जाहीर करू. मुख्यमंत्री देखील म्हणाले की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देखील ताई सुप्रिया सुळे असतील किंवा योगेंद्र पवार असतील, यांनी देखील आम्ही उमेदवार देणार नाही असं सांगितलेलं आहे. कसं हे बघा, विषय कसा आहे, हे वरिष्ठ पातळीवरती ही सगळी लोक एक आहेत. वरिष्ठ पातळीवरती ही मंडळी सगळी एकमेकाला साथ देतात. काल पंचायतीच्या निवडणुका झाल्या, तिथं कुठं बिनविरोध झालेला ऐकलं का तुम्ही? झाल्या काही ठिकाणी, पण त्या अनेक वेगवेगळ्या कारणांनी झाल्या, पण म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं झाल्या का? त्यामुळं आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आहेत, आमच्या प्रश्नांकडं लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि सहानुभूती वगैरे आम्ही त्या प्रश्नावर येऊ. बारामती शहरातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं वैद्यकीय व सर्वोपचार रुग्णालय असं एक आस्थापन आहे. तिथं अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन 1च वर्ष झालं आहे. एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ती घोषणा केलेली आहे. तसा GR आहे आणि आता GR निघतोय की त्याच रुग्णालयाला अजितदादांचं नाव देण्यात यावं. रोष आहे, अंडरकरंट भयंकर आहे. त्यामुळं आम्ही वास्तव प्रॉपर प्रश्नांना भिडू. प्रश्न मांडण्यासाठी निवडणुकी एवढा दुसरा कुठलाच काळ व्यवस्थित असत नाही. जमिनीला वापसा आल्यानंतरच शेतकरी सुतोच देत आहे, प्रश्नच नाही. सुतोवाच कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही 2 दिवसात जाणून घेऊ. पण मी कार्यकर्ता आहे, आम्ही कार्यकर्ते आम्ही रात्रंदिवस मी आज नाही आलो बारामतीमध्ये, गेली 1-2 वर्षाचं सगळं काढून बघा.
अनेक आंदोलनं बारामतीत केलेले आहेत. आम्ही प्रॉपर सामान्य माणसांपर्यंत जाऊ आणि प्रश्नांना हात घालू. हाके सर, तुम्ही आत्ता म्हणाल की अनेक कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. गावात देखील मी अनेक गावात फिरत आहेत. कधी निर्णय घेणार आहेत? कारण निवडणूक अगदी हे बघा, निवडणुकीची अधिसूचना जारी झाली की वेळेतच निर्णय घ्यावे लागतात. वेळेतच तुम्हाला निर्णय घेतलेला पाहायला मिळेल, वेळेतच. त्यामुळं आज मी आज आलो आहे ना, बारामतीतच आहे ना. मी तिकडून सुरुवात केली, मल्हारराव होळकरांच्या जन्मगावापासून सुरुवात केली. त्यामुळं निर्णय तर वेळेतच घ्यावे. ही आता कसोटी 50 वर्षी मॅच नाही, आता 2020चा जमाना आहे. त्यामुळे वेळेत तुम्हाला निर्णय पाहायला मिळेल. नक्कीच हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके होते. आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि येणाऱ्या काळात जी बारामतीची पोटनिवडणूक आहे या संदर्भातील निर्णय हा अगदी नक्कीच थोड्या दिवसात घेतलेला कळेल, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.